हरि ओम. श्री विष्णू सहस्रनाम. श्रीराम कोल्हटकर यांनी केलेले निरूपण. स्वयंभू, स्वतःच इतर कोणत्याही कारणांच्या सहाय्या वाचून उत्पन्न होणारा वा असणारा हा एक या नामाचा अर्थ. जो सर्वश्रेष्ठ आहे हा दुसरा अर्थ आणि जो स्वतंत्र आहे, कधीही परतंत्र होत नाही, हा तिसरा अर्थ. आपण कुठेतरी गणेशाची वा एखाद्या देवतेची मूर्ती बघतो आणि आपणास माहिती मिळते की ही स्वयंभू मूर्ती आहे, कुणी घडवलेली नाही. आपणास थोडेसे आश्चर्य वाटते, परंतु याच विचाराचा धागा पकडून आपण उपनिषदात वा कुठल्याही सद्ग्रंथात डोकावले तर ईश्वराचे, ज्याला वैदिक भाषेत ग्रंथात ब्रह्म म्हणून संबोधले आहे, तो देखील स्वयंभू आहे. अज म्हणजे जन्माला न आलेला, पहिल्यापासून अस्तित्वात असलेला असे वर्णन केलेले आढळेल. आपापल्या आडनावांची आपण वंशवेल काढली तर कुणीतरी एक मूळ पुरुष मानून मग त्या मूळ पुरुषाचा वंशविस्तार दाखवावा लागतो. क्षणभर असे मानले की हा मूळ पुरुष म्हणजेच ईश्वर आहे आणि जो स्वयंभू आहे. हा मूळ पुरुष स्वयंभूच मानावा लागतो, अन्यथा पाठीमागे मागोवा घेत जाणे अंतहीन क्रिया ठरेल. पाश्चात्य वैज्ञानिक या चैतन्य शक्तीला फक्त ऊर्जेच्या स्वरूपात बघतात. लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी सेज एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉट डिस्ट्रॉईड. परंतु भारतीय ऋषीमुनी मात्र ह्या ऊर्जेला ज्ञान ऊर्जा असे नाव देतात, जिला ब्रह्म म्हणूनही संबोधिले जाते. उत्पत्ती, स्थिती, लय याचे अव्याहत फिरणारे चक्र ही स्वयंभू शक्ती कोट्यावधी वर्षे फिरवीत आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपली देहधारणा ही त्या स्वयंभू शक्तीचीच अभिव्यक्ती असल्याने आपण देखील त्या चैतन्याचा अंश असल्याने आपण देखील अज आहोत, स्वयंभू आहोत. पण मायेच्या आवरणाखाली असल्याने आपणास त्याचा विसर पडला आहे, इतकेच. अशा या आपल्या स्वयंभू स्थितीचे, आत्म्याचे वर्णन करताना भगवंत गीतेमध्ये म्हणतात, न जायते म्रियते वा कदाचिन नायम भूत्वा भविता वान भूयः. हा आत्मा कधीही जन्मत नाही आणि मरतही नाही. अजो नित्य शाश्वतोयम पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. कारण हा जन्म नसलेला, नित्य, सनातन आणि प्राचीन आहे. शरीर मारले गेले तरी हा मारला जात नाही. हे गीतेतील अध्याय 2 श्लोक क्रमांक 29 मध्ये सांगितले आहे. असे हे भगवंताची ओळख दृढ करून देणारे एक सुंदर नाम. हरि ओम.